लेट्स प्लेचा इशारा येतोय पंचांकडून. सामन्याला सुरुवात. ग्रुप सी मधील पहिला सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतोय. एस डॉट चेंडू आहे. पहिल्या चेंडू आखुडी टप्प्याचा क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर सुरुवात. प्रदीप ऑन साइडच्या दिशेनं. थँक्यू ॲडव्होकेट हितेशजी जयस्वाल म्हणजे छोटूबाई यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल छोटूबाई आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 2 चेंडूंचा खेळ, 5 धावा पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. ज्या प्रकारची सुरुवात. प्रदीप पहिल्या चेंडूवर ऑन साइडच्या दिशेनं एक घनाघाती प्रहार. समोरचा संघ आपण पाहायला गेलं तर तितक्याच लहरामध्ये आहे. अभिषेक गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळेला काय प्रकाश पाटील होता. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. जबरदस्तरित्या स्वतःला झुकून देण्याचा प्रयत्न. गौतम होता, क्षमा असावी. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 8 धावा ह्या धावफलकावर येतात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. प्रदीप ज्या प्रकारची फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये पुश केला गेला चेंडूला. 6 चेंडूंचा पहिला खेळ. धावफलकावर 8 धावा, क्षमा असावी 9 धावा धावफलकावर येत असताना येतोय मी डीजे मयूरच्या दिशेनं. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. साई दर्शन दे मुझको. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. 9 धावा धावफलकावर येत असताना वैयक्तिक प्रथम, सांघिक द्वितीय षटक हाताळण्यासाठी अविनाश शर्मा गोलंदाजी मार्कवर पगा आहे. पहिलं षटक थोडंसं कुठेतरी महागडं पडत असताना 9 धावा ह्या धावफलकावर कुठल्या गेल्या. पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थानं हाणामारीचं षटक म्हणून पाहिलं जातं आणि त्याच षटकामध्ये 9 धावा धावफलकावर येत असताना एक फ्लाइंग स्टार्ट म्हणावे लागेल. ज्या प्रकारची सुरुवात झाले. 2 सलामीवर बॅटर. आतापर्यंत प्रदीपला आपण पाहतो वैयक्तिक 4 चेंडू 7 धाव्यांवर खेळत असताना दुसरीकडून आशू एक संथ गतीने सुरुवात. पहिले 2 चेंडू 2 धावा, एक स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना आतापर्यंत 1.1 चेंडूंचा खेळ. 10 धावा धावफलकावर आहेत. बॅटची कडा होती, वरून होता ज्या ठिकाणी. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. थोडीशी कुठेतरी चुकी, परंतु वरून ह्या खेळाडूंना देखील आतापर्यंत प्रभावित करून सोडलाय. मूर्ती लहान परंतु कीर्ती तितकीच मोठी, महान. एक गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत वसई तालुक्याच्या इतिहासामध्ये ह्या खेळाडूंना देखील एक प्रभावित करणारी कामगिरी केली. 3 चेंडूंचा खेळ. 2 धावा वैयक्तिक आतापर्यंत खर्ची पडत असताना अविनाश शर्मा 11 धावा या धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. अभिषेक होता ज्या ठिकाणी. लल्ला सिंगल धाव धावफलकात ऍड. शफल झाला थोडासा. 13 धावा धावफलकावर. 1 to go. शेवटचा चेंडूंचा पुन्हा एकदा खेळ. पंच अजित निकम सर यावेळेला
कॉल देत असताना आणि हा कॉलचा देखील प्रत्येकालाच तितकीच आतुरता. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर धावींना कुठेतरी रोख लगावलेला पाहायला मिळतोय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे धावा ह्या कोऱ्याने येत होत्या 6 चेंडू 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर तिखट मारा कंजूस मारा राहिलाय. 3 षटकांचा फक्त आणि फक्त षटक हाताळला जाते तोपर्यंत येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. थँक्यू डीजे मयूर भोईर. एक उत्कृष्ट असा नेहमीच एक डीजे वाद्यक म्हणून आपण ज्यांना पाहतोय डीजे मयूर, आणि या नावाने भरपूर असं प्रेम मिळतं. आज आपल्याला पाहायला मिळतं सायबा प्रीमियर लीगच्या वतीनं डीजे मयूर यांना देखील आपण पाहतोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकात ऍड. 2.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 14 धावा ह्या धावफलकावर येत असताना आशिष शर्मा दुसरीकडून आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर तितकाच एक प्रभावित करणारा गोलंदाज म्हणून आशिष यांच्याकडे देखील आपण पाहतोय. वेगवान गतीचा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातो. 2 सलगवर फलंदाज आतापर्यंत प्रदीप ज्या प्रकारे धावा करतोय थोडासा 9 चेंडू 10 धावांवर आतापर्यंत खेळतोय. तो दुसरीकडून आशू सिंगल धावीने धावेंचा ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट असता तर काही वेगळं दृश्य पाहायला मिळालं असतं, परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर. 2.3 चेंडूंचा खेळ. एक आज मैदान आपल्याला पाहायला मिळतं संपूर्णतः तुडुंब गर्दी ह्या मैदानात. एक यावेळेला चेंडू काय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर हाताना होता, प्रेशर होता, दबाव होता. आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ राहिला होता, परंतु दुसऱ्या षटकात ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली आणि त्या दबावाला पाहता हा षटकार येत असताना पाहायला मिळतो. यस डीजे आणि अक्षय सांगले यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. टीम जेसीसी जीवदानी क्रिकेट क्लब संघासाठी हे प्रोत्साहित करण्याचं काम केलं जातं. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळत असताना नवीन फलंदाज जय येतोय सिंगल धावेने. धावफलक आतापर्यंत 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ. अजित निकम सर यावेळी देत असताना आणि निकम सरांनी देखील आज अंडरम क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं एक पंच आणि एक अंडरम क्रिकेटला एक वेगळं शिस्त लावण्याचं काम निकम सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर येते. एस डीजे तीन षटकांचा खेळ. 18 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर यावेळेला गोलंदाज वरुण. मूर्ती लहान परंतु कीर्ती तितकीच महान. या खेळाडून आतापर्यंत प्रभावित करून सोडलं. काय क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकात ऍड. 20 धावा धावफलकावर. यस पंच किशोर पाटील. किशोरदा कसला डिसिजन आहे. शॉर्ट रन. वन शॉट आहे काय हा देखील यावेळेला चेक केला जाईल. कीपर एंड कडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलं अरुण पाटील होता ज्या ठिकाणी. अगदी स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंड कडचे आपण पाहू शकतो मुख्य स्क्रीनवर. किशोरदा 1 शॉट आहे का. 1 शॉट. येस सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. अर्थातच 3.1 चेंडूंचा खेळ. 19 धावा
ह्या धावफलकावर अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कशा प्रकारे हाताळले जातील 5 चेंडू. वरून आहे दुसरीकडे आपण आशूला पाहतोय, एक आक्रमकतेचा सितारा म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. 2 खेळाडूंना भेदून यावेळेला चेंडू सीमारेखा पार. ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला होता 2 खेळाडूंना अगदी भेदून सीमारेखा पार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड, सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चेक. मृदुल 1 मिनिट थांबवतोय. रविंद्र प्रसाद साहब या ठिकाणी उपस्थित आहेत. रविंद्र प्रसाद जी आपसे निवेदन है कृपया करके आप मंच पर बैठे. अंकल ऊपर आइए, आप आइए यहाँ पे बैठे. यस यस आप ही. सूरज प्रसाद के पिताजी है. मैं आपसे निवेदन करूंगा कि कृपया करके आप मंच पर पधारें और यहाँ पे आके आसन ग्रहण करें. थैंक यू. रनआउटचा डिसिजन ऑन फील्ड अंपायर देतील. ऋषिदा. ढूले लागो हौला ढूले लागो पूरी तुझे मेरी ये गो. अर्थातच 2 धावा धावफलकात ऍड. धावफलकावर आपण पाहतोय 25 धावा अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे धावा कोऱ्यानं ओढल्या होत्या 6 चेंडू 10 धावा आणि त्यानंतर अगदी तिखट मारा, कंजूस मारा केला होता. शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज मूर्ती लहान कीर्ती महान वरूनला आपण पाहतोय पहिल्या 3 षटकात 3 चेंडूमध्ये 7 धावा कुठेतरी खर्ची पडत असताना पुन्हा एकदा सुपर्ब लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवत असताना यावेळेला वरून देखील आपल्याला प्रभावित करत असताना सातत्यानं मग APL असेल MPL असेल आतापर्यंत ह्या खेळाडूंना देखील प्रभावित करणार कामगिरी राहिले. 26 धावा अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल, किती धावा टार्गेट ठेवला जाईल
ही येणारी काळवेळ दर्शवेल, परंतु आतापर्यंत सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकात ऍड. वन टू गो. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावफलकावर 24 चेंडूंचा खेळ 28 धावा ह्या धावफलकावर लगावल्या जातात. यापुढील होणारा सामना. चला सगळ्यांनी तिथून बाजूला व्हा, सगळ्यांनी बाजूला व्हायचे. चला लवकर, कारण मागे टेक्निकल टीमला काहीच दिसत नाही तिथून. डीजे एक मिनिट थांबवतोय. चला यापुढील होणारा सामना ग्रुप सी मधील दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. निवान 11 विरोधामध्ये टीम आगाशी. दोन्ही संघाचे सन्माननीय निखिलजी राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेन निखिल, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. आमच्या जवळचे मित्र आणि साहेबाशी असलेलं अतूट नातं, आणि त्यामुळे आज पहिल्या दिवसापासून त्यांची या ठिकाणी उपस्थिती दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वेलकम निखिल, आपलं सहर्ष स्वागत. निवान 11 टीम आगाशी. ह्या पुढील मॅच साठी आपण नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी सज्ज राहायचं आहे. चला मॅचच्या दिशेने वळतो. येणारे 24 चेंडू 29 धावांचं आव्हान धावफलकावर तोपर्यंत येतोय डीजे मयूर भोईरच्या दिशेने. नटीवाली माधुरी करिश्मा, नटीवाली मधुबाला माधुरी करिश्मा. अग सुषमा तुझे डोळ्याला शोभतोय चष्मा. अग सुषमा तुझे डोळ्याला शोभतोय चष्मा. सुषमा तुझे डोळ्याला शोभतोय चष्मा. अग सुषमा तुझे डोळ्याला शोभतोय चष्मा. दरब्याच्या तालावर फेरायला घातलाय, पोरांचा नाचायला ताल जाम आईला. दादूचा परेश दादा भी आईला, उर्ब्याचा आदित्य दादा भी आईला. हे तलग सोनू, हे तलग सोनू, या तलग सोनू तारपा नाचाय न मोरा मोरी नाचाया लागलाय. तलग सोनू तारपा नाचाय न मोरा मोरी नाचाया लागलाय. सोनू तारपा नाचाय न मोरा मोरी नाचाया लागल्या. तलग सोनू तारपा नाचाय न मोरा मोरी नाचाया लागल्या. पलसागवान नागाया वेसना हरव्याचे मुजिकवर नाचाया दे. पलसागवान नागाया वेसना हरव्याचे मुजिकवर नाचाया दे. नागाया वेसना हरव्याचे मुजिकवर नाचाया दे. पलसागवान नागाया वेसना हरव्याचे मुजिकवर नाचाया दे. ग्रुप सी मधील पहिला सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतो. 24 चेंडू 29 धावांचं आव्हान धावफलकावर प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना. एकीकडे JSM बोलींचा संघ तर दुसरीकडे JCC अर्थातच जीवदानी क्रिकेट क्लब आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहतोय ऐकतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत माननीय नगरसेवक श्री प्रफुल्ल साने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राबविण्यात आलेली स्पर्धा, एक मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा अर्थातच आपल्याला पाहायला मिळते. पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा SPL अर्थातच सायबा प्रीमियर लीग पर्व 6. दोन सलामीवर बॅटर गौतम पाटील आहे, दुसरीकडे दिलीप शर्मा. सोनू सामन्याला सुरुवात रोहित गोलंदाजी मार्कवर आहे. 24 चेंडू 29 धावांचं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा. यावेळेला काय पहिला चेंडू टिपलाय झेल, संपलाय खेळ. दिलीप शर्माच्या खेळाला यावेळेला लागतोय पूर्णविराम. बॅक टू आणि प्रत्येक चौकारांसाठी देखील अक्षय सांगळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे.
खऱ्या अर्थाने खेळाडूंना प्रोत्साहित केलं जातं. पहिल्याच चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय दिलीप शर्मा सारखा खेळाडू. सोनू बॅक टू द डगआउट आहे. आता येणारे 23 चेंडू 29 धावा धाफळकावर लगावायचे. नवीन फलंदाज अरुण पाटील गबरी ह्या खेळाडूमध्ये देखील ती क्षमता आहे. त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा गडी. बॅक टू बॅक डगआउट अरुण पाटील. थँक्यू डीजे. क्या बात आहे. चांगलं क्षेत्रक्षणामध्ये आतापर्यंत प्रभावित केलंय. आणि आशूने मगाशी देखील टॉस्की बॉस त्यावेळेला देखील चर्चा साधली होती आणि त्यावेळेला म्हटलं होतं की आम्ही त्या प्रकारची SPL साठी तयारी करून आल्यात आणि ही तयारी आज मैदानामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू 2 गडी गमावत असताना अरुण पाटील असेल दिलीप शर्मा असेल यावेळेला डगआउटमध्ये आहेत. 2 सलामीवीर बॅटर. खऱ्या अर्थानं एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते यावेळेला बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड. 3 चेंडूंचा खेळ 2 गडी बॅक टू द डगआउट. सिंगल धाव धाफळकात ऍड. परंतु दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर गौतम पाटील ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता असेल. गौतम ह्या खेळाडूला आता मैदानात राहणं तितकंच गरजेचं ठरेल. आतापर्यंत 1 धाव धाफळकावर आहे. 2 गडी गमावत असताना ज्या प्रकारची गोलंदाजी राहिले रोहित. सुपर लाईन सुपर प्लेन टप्पा सर्व काही आज मैदानात दर्शवलं जात आहे. डायरेक्ट हिट होतोय परंतु फलंदाज सुखरूप क्रीज लाईन मध्ये आहे. सिंगल धाव धाफळकात ऍड. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं देखील म्हटलं जातं ना कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू हे स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा या ठिकाणी दर्शवावा लागतो. कागदी पत्रे आतापर्यंत JCC जीवदानी क्रिकेट क्लब संघ तितकाच महान आहे. तितकाच आपण पाहायला गेलं तर तुल्यबल. वन टू गो. शेवटच्या चेंडूंचा खेळ. 5 चेंडू आतापर्यंत 3 धावा धाफळकावर. चांगली गोलंदाजी हाताळले. रोहित असेल सुपर लाईन लेने टप्पा. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळेल. मृदुल 1 मिनिट थांबवतोय. लगातार 3 चौकारांसाठी अक्षय कांबळे 0009 यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस JCC संघासाठी लागवण्यात आलंय. त्यानंतर लगातार 3 चौकार लगातार 3 विकेट साईच्या पेक्षा 500 रुपयाचं बक्षीस आहे. यस मृदुल. क्या बात आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं बरेचदा प्रोत्साहित करण्याचं काम केलं जात आहे. संघ थोडासा प्रेशरमध्ये दबावामध्ये आणि ते काम केलं जाईल का. अविनाश शर्मा आहे. दुसरीकडे गौतम पाटील आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे परंतु त्या क्षमतेला साजेसा खेळ करावा लागेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. 5 धावा धाफळकावर. अजून देखील मॅच इक्वेशन आपण पाहायला गेलं तर 24 चेंडू 29 धावांचं आव्हान हे धाफळकावर आपल्याला पाहायला मिळतं. आता येणारे 18 चेंडू 24 धावा ह्या धाफळकावर लगावायचे आहेत. पंधरा मिनिटांचा अवधी असेल. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 24 चेंडू हे हाताळायचे आहेत. अर्थात 4 षटक. यावेळेला पंच आमच्या दिशेने वळतात. 2 हात एका लाईन मध्ये. अर्थातच आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव धाफळकामध्ये ऍड. यावेळेला बॅटची कडा. चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. 3रा गडी बॅक टू द डगआउट गौतम पाटीलच्या रूपानं. यस डीजे. तेरा प्यार याद आ रहा है. तेरा प्यार कहाँ हम कहाँ तुम हुए तुम कहाँ तुम अभी जाए के बाद. थँक्यू डीजे मयूर. ज्या प्रकारे प्रोत्साहित केलं जातं खऱ्या अर्थानं खेळाडूंना याद आ रहा है. आणि याद यावेळेला JCC संघाला खरं तर प्रदीप ज्या प्रकारची फलंदाजी केली होती ती फलंदाजी ही याद करावी लागेल आणि त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. परंतु पुन्हा एकदा अतिरिक्त धाव धाफळकामध्ये ऍड. दिनेश गोलंदाजी मार्कवर आहे. अतिरिक्त धाव धाफळकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतं. 29 धावांचं आव्हान आहे 2 खेळाडूंमध्ये. त्या प्रकारची क्षमता आहे. त्या क्षमतेला साजेसा खेळ राहील का. एकीकडे स्वप्नील बोणे दुसरीकडे अविनाश शर्मा. 8 धावा आतापर्यंत धाफळकावर आहेत. 1.2 चेंडूंचा खेळ.
धावफलकावर होत असताना 3 गडी कुठेतरी गमावल्यात. अर्थातच थोडासा डोकंदुखी असेल. दिलीप शर्मा असेल, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला गौतम पाटील सारखा खेळाडू. राजेश पाटील. जर का जेसीसी संघ जिंकतोय तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु यावेळेला यू बेस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय गडी बाद अविनाशच्या रूपानं चौथा. मैं से मीना देना साथी से, मैं से मीना देना साथी से, न पैमाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने. थँक्यू डीजे. 3 बॉल यस पंच. 8 धावा धावफलकावर. 4 गडींच्या मोबदल्यामध्ये थोडासा कुठेतरी प्रेशर मध्ये आहे. रुपेश येतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होतो. चांगला प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेनं. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 9 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. अर्थातच आता येणारे 14 चेंडू 20 धावा अजून देखील धावफलकावर लगावायच्या आहेत. ती क्षमता दुसरीकडे स्वप्नील सरामध्ये देखील आहे. परंतु त्या प्रकारचा खेळ राहील का ह्यावर देखील नजर दिली जाईल. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 10 धावा. थोडंसं प्रेशरमध्ये दबावामध्ये सर्व काही आपल्याला पाहायला मिळतं. परंतु जेसीसी संघ त्यानंतर दबावातून कशा प्रकारचा खेळ करणं देखील जाणतोय. यावेळेला पंच किशोर पाटील टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. धावचीच्या रूपानं स्टंपिंगची यावेळेला संधी आहे. पंचांकडे दाद मागितला जातोय. JSM बोलिंग संघ आतापर्यंत ज्या प्रकारचा प्रभावित खेळ राहिलाय, आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा. यावेळेला डिसिजन काय येईल संपूर्ण आता प्रेक्षक राजा वर्ग खेळाडूंच्या नजरा थँक्यू डीजे. निकम सरांचं खऱ्या अर्थानं खांदा फिरला. अर्थातच आता पॉवर प्ले हाणामारी षटक. ह्या षटकामध्ये खरं तर एक्सेलेटर वर पाय द्यावं लागेल. येणारे डीजे वाद्यक देखील आपल्याला पाहायला मिळतात. खेळाडूंना जागृत करण्याचं काम करतात. येणारे 12 चेंडू 19 धावा धावफलकावर लगवायचे आहेत. स्वप्नील दुबोणे पहिला चेंडू. क्या बात आहे. 4 धावा धावफलकामध्ये फटका ज्या प्रकारे एक पॉवर हिटिंग केला होता. यस डीजे. मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंत केलंय. 11 चेंडू येणारे 11-15 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. बॅटला प्रॉपर कनेक्ट नाही, परंतु यावेळेला काय कॉम्बिनेशन फील्ड. सिंगल धाव धावफलकात ऍड. आशिष शर्मा आहे, स्वप्नील बोणेसर आहे. आतापर्यंत त्या प्रकारची फलंदाजी करत असताना पाहायला मिळालं. म्हणजे जे काम आपण पाहायला गेलं तर दिलीप शर्मा असेल, गौतम पाटील असेल, अविनाश शर्मा असेल, जे करता आलं नाही ते आतापर्यंत स्वप्नील बोणे करतोय. एक चांगली फलंदाजी. आखोडी टप्प्याचा चेंडू थोडीशी उछाळी घेत असताना सिंगल धाव धावफलकात ऍड. वेगवान गतीचा चेंडू होता. स्वरूप
मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे देणं. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी विघ्नेश साखलतोडे. विनंती करेल विघ्नेश आपणास की आपण या, आपला गौरव केला जाईल मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन. आउटस्टँडिंग खेळ त्याचा राहिला होता आणि त्याच्या प्रत्यर्थामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी, आकर्षक जर्सी देऊन गौरव केला जाणार आहे. मॅचच्या दिशेने येणारे 8 चेंडू 12 धावा धाफळकावर अजून देखील आपल्याला पाहायला मिळतात. अतिरिक्त धाव, आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला अतिरिक्त धाव धाफळकात ऍड होते. आता अर्थातच येणारे 8 चेंडू 11 धावा धाफळकावर लगवायचे आहेत. एकीकडे वैयक्तिक 8 धावेंवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो राजेश पाटील यांच्याकडून जर का जेसीसी संघ जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. वंटगो शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 7-10 पुन्हा एकदा सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड केली जाते. 24 चेंडू 29 धावेंचं आव्हान एक धाफळकावर आपल्याला पाहायला मिळतं. परंतु ज्या प्रकारचं गोलंदाजी राहिली होती व प्रेम असेल त्यानंतर आपण पाहायला गेलं तर प्रदीप सारखं खेळ प्रभावित करणारं काम राहिलं होतं. परंतु आता येणारे 6 चेंडू 9 धावा अजून देखील धाफळकावर लगावायचे आहेत. आपण पाहतोय ऐकतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत माननीय नगरसेवक श्री प्रफुल्ल साने यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून राबविण्यात आलेली स्पर्धा पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. चला यापुढील होणारा सामना दोन्ही संघ आपण मंचाच्या दिशेने येऊन रेडी राहायचंय. टीम आगाशी निवान 11 अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धाफळकामध्ये ऍड. आता येणारे 6 चेंडू 8 धावा अजून देखील धाफळकावर लगावायचे आहेत. टीम आगाशी JSM बोलिन्स आपल्यासाठी देखील कॉल असेल. शेवटच्या 1 मिनिट 50 सेकंदांचा खेळ बाकी आहे. नाहीतर आपला अतिरिक्त खेळाडू सिंगल धाव धाफळकात ऍड आहे का? गडीबाद मर्यादित क्षेत्राच्या बाहेर अर्थातच गडीबाद केला जातोय. थँक्यू डीजे. 4-7 राजेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड परशुराम पाटील, गंभीर पाटील. नेहमीच ह्या खेळाडूला आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय परंतु आज फलंदाजीमध्ये देखील पाहतोय. संघ थोडासा संकटात आहे. JSM बोलिन्स थोडीशी घाई करा. 50 सेकंदांचा खेळ बाकी आहे. आशू 4-7 इक्वेशन. आशिष शर्मा क्या बात आहे. 2 खेळाडूंना भेदून ज्या प्रकारचा खेळाडू चौका आपल्याला पाहायला मिळतो जबरदस्त रित्या. येणारे 2 चेंडू 2 धावा. विस्फोट ऑनसाइडच्या दिशेनं अफलातून पारी आतापर्यंत ज्या प्रकारची फलंदाजी केली जाते इनक्रेडिबल. विस्फोटिक फलंदाजी. 2 चेंडू 2 धावा ह्या धाफळकावर लगावायचे. सिंगल येते अर्थात. आता येणारे 1 चेंडू 1 धाव धाफळकावर लगावायचे आहे. कंपल्सरी चेस आणि यावेळेला संपूर्णतः नजरा परशुराम पाटील, गंभीर पाटील. आगाशी आणि निवान. चला दोन्ही कर्णधार या लवकर. आगाशी आणि निवान चला या लवकर. पंच 1 मिनिट थांबवतोय. निकम सर स्टॉप नाही केला. रिव्ह्यूच्या वेळेला टायमर स्टॉप नव्हता केला त्यामुळे कंटिन्यू होतील. 1 चेंडू 1 धाव धाफळकावर लगावायचे आहे. परशुराम पाटील अटॅकिंग फील्ड सजवली जाते. काय घडेल काय बिघडेल
पहिला सामना ग्रुप सी मधील आपल्याला पाहायला मिळतो. दोनच संघ एकमेकांच्या विरोधामध्ये एका वेगळ्या शैलीने खेळला गेलाय. सामना फिनिश, सामना खल्लास. क्या बात आहे. एका वेगळ्या शैलीनं खेळत असताना परशुराम पाटील, गंभीर पाटील अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम JCC अँड हार्ड लक JSM बोलिन्स. आपण देखील उत्कृष्ट खेळ दर्शवला. पुढील मॅच साठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं